Hello student, from last lecture we are going to study about alkenes, that is preparation, properties and uses of alkenes. First, preparation of alkenes. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण काही रिॲक्शन्स बघितल्या. त्यामध्ये इंडस्ट्रियल प्रिपरेशन फ्रॉम क्रूड ऑइल ॲज वेल ॲज इट इज प्रिपेअर्ड इन पेट्रोलियम प्रोडक्ट. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट alkenes are also formed. Then by using this is industrial preparation from crude oil, and by using elimination reaction, laboratory preparation, elimination reaction. In elimination reaction, alkenes are prepared from alkyl halide, second from alcohols, and by using vicinal dihalides, from vicinal dihalides. आणि third reaction, addition reaction. By using addition type of reaction, alkenes are prepared. आता त्यामध्ये आपण by using alkyl halideची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH सोबत केली आपण आणि त्यापासून प्रोडक्ट मिळाला alkene. त्यानंतर सेकंड रिॲक्शन फ्रॉम अल्कोहोल्स, फ्रॉम प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स, alkenes are prepared. For preparation of alkenes by using alcohols as a starting material, the dehydrating agent like concentrated H2SO4 is used. Concentrated H2SO4 as a dehydrating agent. Hydration, that is H2O. D means remove. त्यातून H2O मोलेक्यूल आपण काढून टाकतोय. अल्कोहोलमधला H2O मोलेक्यूल काढून टाकला तर त्याचं रूपांतर अल्कीनमध्ये होणार आहे. आपण एखादी जनरल फॉर्म रिॲक्शन बघू. OH हे काय आहे? अल्कोहोल. ह्या ठिकाणी हायड्रोजन असू शकतो किंवा एखादा अल्किल ग्रुपही असू शकतो. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 डिहायड्रेटिंग एजंट, हीटिंग काय होणार? हा H आणि हा OH निघून जाणार आणि इथं काय होणार? कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्लस H2O. The ease of dehydration for alcohols, tertiary alcohol having more reactivity towards dehydration reaction than secondary, it having more reactivity than primary alcohol. Tertiary alcoholचं डिहायड्रेशन जास्त इझिली होणार, सहज होणार, त्यानंतर सेकंडरीचं होणार, त्यानंतर प्रायमरी अल्कोहोलचं होणार. कारण टर्शियरी अल्कोहोल हा कसा आहे? इथं टर्शियरी कार्बोकॅटायन जो फॉर्म होतो हा मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन तयार होतो प्रायमरी अल्कोहोलपेक्षा. मग आपण एक एक एक्झाम्पल्स घेऊ. फॉर प्रायमरी अल्कोहोल, by using primary alcohol preparation of alkene, primary alcohol to alkene preparation. आता प्रायमरी अल्कोहोलसाठी आपण एक्झाम्पल घेऊ. CH3CH2OH इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. इथं आपण घेणार 75% H2SO4. जे प्रायमरी अल्कोहोल हे जर यूज केलं तर ह्याची डिहायड्रेशन रिॲक्शनची
जी रिॲक्टिव्हिटी आहे ती कशी आहे, लेस रिॲक्टिव्हिटी आहे डिहायड्रेशन रिॲक्शनसाठी. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल कसं झाला, मोस्ट स्टेबल झाला. मग हा मोस्ट स्टेबल असल्यामुळं इथं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जास्त वापरावं लागतं आणि टेम्परेचरसुद्धा हाय टेम्परेचर त्यासाठी प्रोव्हाइड करावं लागतं. इट यूज CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2O प्रायमरी अल्कोहोलसाठी. आता प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण आणखी एक एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल N प्रोपिल अल्कोहोल. N प्रोपिल अल्कोहोल इथे आपण यूज करणार 75% H2SO4 अबाउट 413 टू 453. काही पुस्तकामध्ये हे टेम्परेचर हे 413पेक्षा जास्त असतं, कारण 413 केल्विनला त्यापासून इथर तयार होतं. म्हणून 413पेक्षा जर त्याचं डिहायड्रेशन रिॲक्शन घडून आणायचे असेल तर 413 केल्विनपेक्षा जास्त टेम्परेचर द्यावं लागतं. त्यावेळेस त्याची रिॲक्शन ही डिहायड्रेशन रिॲक्शन होते. गिव्ज CH3 CH डबल बॉन्ड CH2 plus CH2. It gives propene as a product. As well as by using isopropyl alcohol CH3 CH CH3 आयसोप्रोपिल अल्कोहोल यूज केलं. आता हे काय झालं, सेकंडरी अल्कोहोल. मग सेकंडरी अल्कोहोल असेल तर कॉन्सन्ट्रेशन लेस कॉन्सन्ट्रेशन होणार 60% H2SO4 अँड टेम्परेचर ऑल्सो लेस 373 केल्विन दॅट इज 100 डिग्री सेल्सिअस. प्रोडक्ट सेम मिळणार आपल्याला CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. हे झालं सेकंडरीसाठी. आणि आता टर्शरी अल्कोहोल. आता टर्शरी अल्कोहोल जर यूज केलं तर H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन ते आणखी कमी लागतं. फॉर एक्झाम्पल हा टर्शरी अल्कोहोल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. Only 20% H2SO4 is used and about 363 Kelvin, that is less temperature, gives CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 plus CH2. आता इथं काय होतं, यातला एक हायड्रोजन हा अल्फा कार्बन ॲटम आणि हा बीटा कार्बन ॲटम. बीटा कार्बनचा हायड्रोजन म्हणजे बीटा हायड्रोजन आणि हा OH निघून जातो आणि एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड तिथं मिळतो. याचं नाव आयसोब्युटिलिन. आयसोब्युटिलिन प्रोडक्ट मिळतो. दिस अबाउट द प्रिपरेशन ऑफ अल्केन्स फ्रॉम प्रायमरी secondary and tertiary alcohol. Then next reaction is preparation of alkenes from vicinal dihalides. आता व्हिसिनल डायहॅलाइड कशाला म्हणायचं आणि जेमिनल डायहॅलाइड्स कशाला म्हणायचं. डायहॅलाइडचे दोन प्रकार, एक जेमिनल डायहॅलाइड आणि दुसरा व्हिसिनल डायहॅलाइड. जेमिनल डायहॅलाइड when two halogen atoms are attached to the one and same carbon atom known as geminal dihalide. ज्यावेळेस डायहॅलोजनमध्ये दोनही हॅलोजन एकाच कार्बनला अटॅच असतील त्याला जेमिनल डायहॅलाइड असं म्हटलं जातं. And if two halogen atoms are attached to adjacent carbon atom, याला काय म्हटलं, adjacent carbon atom म्हणजे शेजारी, त्याला दुसरा शब्द नेबरिंग कार्बन ॲटम्स.
जे शेजारी शेजारील कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटम्सला दोन वेगवेगळे किंवा सेम हॅलोजन अटॅच असतील तर त्याला व्हिसिनल डायहॅलाइड असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस एकाच कार्बनला दोनही हॅलोजन अटॅच असतील त्याला जेमिनल डायहॅलाइड असं म्हटलं जातं. मग आपल्याला अल्किन प्रिपरेशनसाठी वापरायचं आहे ते व्हिसिनल डायहॅलाइड. फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड. व्हेन व्हिसिनल डायहॅलाइड्स reacted with active metal like zinc, it gives alkene product. Gives alkene. For example, CH2Cl single bond CH2Cl. Ethylene dichloride. Ethylene dichloride. Reacted with active metal like zinc, heating gives CH2 double bond CH2 plus ZnCl2. बघा हे दोन Cl आणि झिंकचं ऑक्सिडेशन होतं आणि ZnCl2 तयार होतं. देन CH3CHBr single bond CH2Br. Propylene dibromide. आता यालाच आपण IUPAC नेमही देऊ शकतो. आता याला 1 आणि 2 कार्बन ॲटम जर आपण म्हटलं तर 1,2 डायक्लोरोइथेन और 1,2 डायक्लोरोइथेन असं हे याचा IUPAC नेम होईल. मग याचा IUPAC नेम काय होईल तर 1,2 डायब्रोमोप्रोपेन. 1,2 डायब्रोमोप्रोपेन प्लस झिंक गिव्ज CH3. आता जिथं 2 ब्रोमीन आहे तिथं हे ब्रोमीन निघून जाणार आणि इथं काय होणार कार्बन कार्बन डबल बॉन्ड येणार. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्रोडक्ट असेल आपला प्रोपीन. प्रोपीन प्लस ZnBr2. फ्रॉम व्हिसिनल डायहॅलाइड. आणि तिसरी रिॲक्शन ती म्हणजे ॲडिशन रिॲक्शन. मग ॲडिशन रिॲक्शन कुठे होते तर अल्काइन्समध्ये हायड्रोजन जर ॲड झाला, अल्काइन्समध्ये हायड्रोजन ॲड झाला तर अल्काइन्सचं रूपांतर अल्किनमध्ये होतं आणि अल्किनचं रूपांतर पुन्हा अल्केन्समध्ये होतं. बघा हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. इथं 1s2 मॉलिक्यूल ॲड केला तर काय मिळणार कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पुन्हा आणखी एक S2 मॉलिक्यूल ॲड केला तर काय मिळणार कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. परंतु आपलं प्रोडक्ट काय हवं आहे तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आपल्याला इथपर्यंतच रिॲक्शन स्टॉप करायची म्हणून एक स्पेसिफिक रिएजंट इथं वापरला जातो त्याला म्हटलं जातं लिंडलार कॅटलिस्ट. जर आपण कॅटालायटिक हायड्रोजनेशन केलं बाय युजिंग निकेल और पॅलाडियम और प्लॅटिनम और रॅनी निकेल जर यूज केलं तर आपल्याला अल्किन प्रोडक्ट न मिळता डायरेक्ट आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो अल्केन प्रोडक्ट मिळणार आहे. रिॲक्शन मधल्या ठिकाणी ही स्टॉप होतच नाही. परंतु आपण जर स्पेसिफिक कॅटलिस्ट वापरला त्याचं नाव आहे लिंडलार कॅटलिस्ट तर रिॲक्शन ही फक्त अल्किन स्टेजपर्यंतच स्टॉप होणार आहे. मग लिंडलार कॅटलिस्ट कुठला तर पॅलाडाइज कार्बन, पॅलाडाइज्ड चारकोल म्हणजे कार्बन नोन ॲज पॅलाडाइज्ड चारकोल.
slightly poison or becomes less reactive by using quinoline, known as poisoned by quinoline. तो काही प्रमाणात डिॲक्टिवेट केला जातो क्युनोलिन वापरून आणि त्यामुळे यापासून जे हायड्रोजन मिळणारे नेसंट हायड्रोजन तो कमी प्रमाणात मिळतो आणि अल्काईनचं रूपांतर फक्त अल्किन्समध्येच अल्किनपर्यंतच स्टॉप होतं. C triple bond C, that is alkyne, by using polarized charcoal in presence of quinoline gives carbon carbon double bond, that is alkene. Alkyne. ही झाली जनरल रिॲक्शन. आता यापासून जो प्रोडक्ट मिळणार आहे हा स्पेशली सीस प्रोडक्ट मिळणार आहे, सीस अल्किन. आणि आणखी एक कॅटलिस्ट वापरला जातो तो म्हणजे सोडियम इन लिक्विड अमोनिया. सोडियम इन लिक्विड अमोनिया टू गेट ट्रान्स अल्किन. ट्रान्स अल्किन म्हणजे पॅलाडाइज्ड चारकोल इन प्रेझेन्स ऑफ क्युनोलिन यूज केलं, लिंडलार कॅटलिस्ट यूज केला तर सीस प्रोडक्ट मिळतो. आणि सोडियम इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड अमोनिया यूज केलं तर ट्रान्स प्रोडक्ट मिळतो. फॉर एक्झाम्पल CS3 C ट्रिपल बॉन्ड C CS3 but2YNE, that is 2-butyne, but2YNE in presence of PDC in quinoline gives cis product. cis कशाला म्हणतो आपण? आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बघितलं, त्यामध्ये काय सांगितलं? सिस आयसोमरची डेफिनेशन, सिमिलर ग्रुप्स लाय ॲट सेम साइड ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड नोन ॲज सिस आयसोमर. हे झालं सिस ब्यूटूइन. आणि तेच जर सोडियम इन लिक्विड अमोनिया वापरलं, रिॲक्टंट आपला तोच आहे but2YNE. परंतु प्रोडक्ट मिळणार आहे तो ट्रान्स मिळणार आहे. मीन्स सिमिलर ग्रुप ला ॲट अपोजिट साइड ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ट्रान्स but2इन म्हणजे दोन वेगळे रिएजंट वापरले. लिंडलार कॅटलिस्टनं सीस प्रोडक्ट मिळाला, सोडियम इन लिक्विड अमोनिया वापरलं तर आपल्याला ट्रान्स प्रोडक्ट मिळाला. दिस इज ऑल अबाउट प्रिपरेशन ऑफ अल्किन्स बाय 3 ways. फर्स्ट, इंडस्ट्रियल प्रिपरेशन फ्रॉम क्रूड ऑइल. सेकंड, by 1,2 elimination reaction by using substrate as alkyl halide. Second, from alcohol. And third one from vicinal dihalide. And third type of reaction is addition reaction. By using linear catalyst it gives cis product, and by using sodium in liquid ammonia gives trans product. Then physical properties of alkenes. Physical properties about nature of bond.
solubility, boiling point and melting point. About density. Nature of bond. The bond in alkene is non-polar in nature. It is non-polar due to there is a very less electronegativity difference between carbon and hydrogen. Therefore, it is non-polar. Then solubility. Since it is non-polar organic substance, it is mostly dissolved in organic solvent like alcohols, ethers, benzene, carbon tetrachloride, etc. while it is insoluble in water. Insoluble in water while soluble in organic solvent. Then about boiling point and melting point. They having very low melting point and boiling point as similar to that of alkenes. Alkenes आणि alkenesचा melting point आणि boiling point ज्यांचा मोलर मास जवळजवळ सारखंच आहे. असे कसे तर सारखे त्यांचे बॉइलिंग पॉईंट आणि मिल्टिंग पॉईंट अल्किन्स आणि अल्काइन्ससाठी जवळजवळ सारखेच आहे. आणि असाच अल्किन्ससारखा ट्रेंड अल्किन्समध्ये म्हणजे ब्रांच चेन अल्किन्स असतील तर त्यांचा बॉइलिंग पॉईंट आणि मिल्टिंग पॉईंट हा स्ट्रेट चेन अल्किन्सपेक्षा कमी असतो. कारण ब्रांच असेल तर ब्रांचिंगसाठी लूजली पॅक स्ट्रक्चर तयार होतं. इथं जर ब्रांचिंग असेल, इथं एखादं अल्किल ग्रुप असतील वेगवेगळे तर ब्रांचिंगमध्ये लूजली पॅक स्ट्रक्चर असतं. आणि जर स्ट्रेट चेन अल्किन्स असतील तर त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते क्लोजली पॅक स्ट्रक्चर असतं. ड्यू टू क्लोजली पॅक स्ट्रक्चर दे हॅविंग हाय बॉइलिंग पॉईंट ॲज वेल ॲज मिल्टिंग पॉईंट. Then chemical properties of alkenes. Chemical properties. Due to unsaturation in alkenes, unsaturation म्हणजे अल्केन्सपेक्षा अल्किन्समध्ये हायड्रोजनची संख्या कमी आहे. एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, 2 हायड्रोजन कमी असतील. 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील तर 4 हायड्रोजन कमी असतील. म्हणजे 2-2च्या पटीत हायड्रोजनची संख्या कमी असते. ड्यू टू अनसॅच्युरेशन दे मोस्टली अंडरगो ॲडिशन टाईप ऑफ रिॲक्शन. त्यामध्ये होते ती ॲडिशन रिॲक्शन होते. मग ॲडिशन रिॲक्शन कुठली होते तर हायड्रोजनेशन रिॲक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हॅलोजनेशन रिॲक्शन that is addition of X2. Hydrohalogenation reaction halo म्हणजे काय, हायड्रो म्हणजे H, हॅलो म्हणजे X, ॲडिशन ऑफ HX मॉलिक्यूल. देन ॲडिशन ऑफ H2SO4, ॲडिशन ऑफ H2SO4 followed by hydrolysis. Then fifth one, ozonolysis reaction, that is addition of ozone. And sixth one, polymerization reaction, polymerization. Then next reaction is reaction with dilute, then cold alkaline KMnO4. Next reaction with acidic KMnO4,
हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता प्रत्येकाचा प्रोडक्ट बघा. हॅलोजनेशन रिॲक्शन जर झाली, हायड्रोजनेशन रिॲक्शन झाली तर प्रोडक्ट आपल्याला अल्केन मिळणार. हॅलोजनेशन रिॲक्शन झाली त्यापासून व्हिसिनल डायहालाइड आपल्याला प्रोडक्ट मिळणार. त्यानंतर हॅलोजनेशन रिॲक्शन जर झाली तर आपल्याला अल्किल हलाइड प्रोडक्ट मिळणार. अल्किल हलाइड. आता रिॲक्शन होते म्हणजे काय होतं तर कुठल्याही अल्किल ग्रुपवर त्याचा परिणाम नाही होत, तर जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे जो फंक्शनल ग्रुप आहे, अल्किनचा जो फंक्शनल ग्रुप आहे त्यामध्येच फक्त तिथं चेंजेस होतात. बाकी दुसऱ्या अल्किल ग्रुपला कुठलाही धक्का पोहोचत नाही. बाकी अल्किल ग्रुप जे ग्रुप्स इथं अटॅच झालेले असतील दोन्ही साईडला ते जसेचे तसे राहतील. फक्त चेंज होतो तो फंक्शनल ग्रुपमध्ये चेंज होतो. इथं अल्किल हलाइड त्या यापासून मिळणार आपल्याला अल्कोहोल प्रोडक्ट मिळणार. त्यानंतर ओझोनोलायसिस रिॲक्शनमध्ये कार्बोनिल कंपाऊंड्स मिळणार. कार्बोनिल कंपाऊंड्स कुठले तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स प्रोडक्ट मिळणार आपल्याला. त्यानंतर पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये पॉलिमर मिळणार. कोल्ड डायल्यूट अल्कलाइन केमेनोफोर यूज केलं तर त्यापासून प्रोडक्ट मिळणार ग्लायकॉल, ज्याला बेयर्स टेस्ट असंही म्हटलं जातं. बेयर्स टेस्ट जे अनसॅच्युरेशन इन दी कंपाऊंड डिटेक्ट करण्यासाठी यूज केलं जातं. बेयर्स टेस्ट. ॲसिडिक केमेनोफोर यूज केलं तर ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि प्रोडक्ट मिळतो कार्बोक्झिलिक ॲसिड. आणि काही ठिकाणी कीटोन प्रोडक्टही मिळतो. आणि लास्ट रिॲक्शन हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. In hydroboration oxidation reaction, product is according to anti-Markovnikov's rule. Anti-Markovnikov's rule यानुसार प्रोडक्ट मिळणार. मग मार्कोनिकॉव्स रूल काय? मार्कोनिकॉव्स रूल negative part of the reagent goes to that carbon atom which bears less number of hydrogen. इथं मात्र त्याचे उलट होतं. इथं होतं निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच बिअर्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे प्रोडक्ट मिळतो आपल्याला अँटी मार्कोनिकॉव्स रूलनुसार प्रोडक्ट मिळतो. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये 1 by 1 ह्या रिॲक्शन बघू.